नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म ऐतिहासिक धम्मभूमी देहू या ठिकाणी वाचत आहोत। काल आपण बघितले की तथागत गौतम बुद्धांचं स्वागत कपिलवस्तूमध्ये झालं आणि त्यासोबत त्यांना पुन्हा एकदा संसारी जीवनात वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पुन्हा एकदा त्यांचे माता पिता यामध्ये अपयशी ठरले। पुढे काय होतं तर पुढे परत धम्मदीक्षेची जी मोहीम आहे तिला पुन्हा सुरुवात होते आणि आपण ती आज बघूयात। भाग 5वा, धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात। खेडवळ ब्राह्मणांना धम्मदीक्षा। रुद्रकूट पर्वतांच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते। तेथे सुमारे 70 कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती। या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले। त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले। तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? यावर त्यांनी उत्तर दिले, आमच्या येथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरेढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे। त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो व त्यांना होम हवन करतो। जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्म मरणाच्या फेरातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो। भगवान बुद्धांनी उत्तर दिले, हा सुरक्षित मार्ग नव्हे, यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही। माझ्या मार्गाचे अनुकरण करणे, खरे श्रमण बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय। आणि ते पुढे म्हणाले, जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही, परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय। हिच्यामुळेच तुम्हाला सद्गती लाभेल। जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही। ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही, ही गोष्ट सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय। हे शब्द ऐकल्यावर त्या 70 ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले। नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले। वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीचे विचार सतावू लागले, परंतु त्याचवेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत। रस्त्याच्या बाजूला सुमारे 10 घरे होती, त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एका घरात प्रवेश करताच छप्परातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून संरक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले। तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व गळू लागते, त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारांवर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना, कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पनांना पोखरून काढतात, परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही। त्याचप्रमाणे आपल्या चित्त वृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत। हे ऐकून त्या 70 ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशय मुक्त झाले नव्हते। तरीसुद्धा ते पुढे जाऊ लागले। पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली। जरा पुढे गेल्यानंतर जवळच एक माशाचे आतडे पडलेले आढळले। त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, जो क्षुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते। तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो। परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे सज्जनाची संगत धरणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो। तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो। त्याला या गुणात पूर्णत्व लाभून
त्याला संतोष प्राप्त होतो. या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्हतपद प्राप्त केले. अशा प्रकारे 70 ब्राह्मणांची दीक्षा भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी केली. उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते. त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या त्या निग्रंथ संन्याशांच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरविले होते. जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे निघाले. परंतु जेव्हा ते तेथे पोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही. अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या संबंधाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ खाण्यापिण्यास दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर त्या ब्राह्मणांनी त्या संबंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वेतिहास विचारला. त्यावर त्या वृक्षसंबंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, कसलाही त्रास झाला नाही, परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी इत्यादी. तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही, उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकविली म्हणून मी मेल्यावर संबंध झालो. परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले. यज्ञ इत्यादी क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे ते एक चिंतेचे ओझे होय. दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी. हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगद्वंद्य भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग. जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या सहाय्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, तो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो, त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही. पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्यपुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4ही बरोबर नसते. जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखांची प्राप्ती होते. पतीकडून हे ऐकल्यावर त्याची पत्नी ती शांत झाली. अशा प्रकारे उत्तरावतीच्या ब्राह्मणांना जी धम्मदीक्षा दिली ती या ठिकाणी संपली. त्यानंतर भाग 6वा आहे ज्यामध्ये कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्मदीक्षा आहे. पहिली उपाली न्हाव्यास धम्मदीक्षा. परत जात असताना उपाली न्हावी विचार करू लागला. आता आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट माहीत आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कपिलवस्तू येथे गेले होते त्यावेळी कपिलवस्तूतील प्रत्येक कुटुंबाने असं ठरविलं होतं की एक तरी सदस्य, एक तरी मुलगा हा आपण धम्मास दान द्यावा. आणि धम्मास दान द्यावा असे वाटल्यामुळे अमितोदन जो त्यांचा काका होता त्याच्या मुलांनी अनुरुद्धांनी त्या ठिकाणी ठरवलं होतं की आपण धम्मदीक्षा घ्यावी, आपण प्रवज्जा घ्यावी. आणि म्हणून त्याप्रमाणे राजा भद्दीय, अनुरुद्ध, आनंद, भगू, किंबिल, देवदत्त हे जे आहेत
या सगळ्यांनी उपालीसह धम्मदीक्षा घेण्याचे ठरविले आणि ते भगवान बुद्धाच्या पाठीमागे जात असताना, भगवान बुद्धाकडे जात असताना त्यांनी ते वस्त्र उपालीकडे दिले होते. उपाली हा न्हावी होता, त्यांचा सेवक होता आणि तो परत जात असताना ही स्टोरी आता इथे पुढे येते. परत जात असताना उपाली न्हावी विचार करू लागला, शाक्य हे भयंकर लोक आहेत, या अलंकारासह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये? खरोखरच मी का जाऊ नये? उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला ते टांगून तो म्हणाला, ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे. आणि तो शाक्य तरुणाच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला. शाक्याने त्याला दुरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले, उपाली तू परत का आलास? तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले हे त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस, कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते. आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली न्हाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतास म्हणाले, भगवंत आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली न्हावी बऱ्याच दिवसांपासून आमची सेवा करीत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे, म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर देऊ आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू, म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल. तेव्हा तथागताने पहिल्या प्रथम उपाली न्हाव्याला प्रवज्जा देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. अशा प्रकारे उपाली न्हाव्याची धम्मदीक्षा या ठिकाणी झाली. सुनीत नावाच्या भंग्यास धम्मदीक्षा. राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण काढणारा, रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. हलका आणि पिढीजात असा त्याचा धंदा होता. एके दिवशी पहाटे भगवंत उठले. त्यांनी चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले. यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेत होता. आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खुगणांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले, परंतु त्याला त्यांची भीतीही वाटली. लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीता, असल्या दरिद्री जिण्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? आणि अमृत वर्षावाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू ये. आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीताला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय यांची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमलपुष्प उमलावे त्याप्रमाणे अंतरदृष्टी नसलेल्या ह्या शूद्र प्राण्यांच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. अशा प्रकारे सुनीत नावाच्या भंग्याची धम्मदीक्षा या ठिकाणी झाली. सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मेली. त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली. परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्निपेट घेऊ शकला नाही, म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले. सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती, ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्पिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते, त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानासमोरून जात होते. भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्यासमोर आला. भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्या बरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता, म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळविण्यास सांगितले. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंताला वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली. तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि आपला धम्म
व विनय यांची शिकवण दिली. काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला. सुप्पिय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुप्पियाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढविल्यामुळे सुप्पिय आपल्या सोबती सोपाक याच्याकडून भगवंताचे धम्म व विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुप्पियाच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरी सुप्पियाने सोपाकाला आपणाला प्रवज्जा देऊन संगात घेण्याची विनंती केली. सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकऱ्याचे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक भिक्खू बनला. अशा प्रकारे सोपाक आणि सुप्पिय यांची सुद्धा धम्मदीक्षा या ठिकाणी झालेली आहे. सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. वेळा, नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. छन्न हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नोकर होता. दत्नीय हा राजगृहाचा रहिवासी असून तो एक कुंभार होता. कप्पत क्रूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हाच एक जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. म्हणूनच तो कप्पत क्रूर म्हणजेच चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे. या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी अनुमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांच्या पूर्वीची स्थिती यांची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतले. अशा प्रकारे तथागतांनी अनेक जातीच्या वेगवेगळ्या लोकांना धम्मात सामील करून घेतले. महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवंत राजगृहातील वेळुवनात जेथे खारींना दाणे चारले जात असत त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहाच्या सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एका मोठ्या कुटुंबात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला. त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची ते बरे असो का वाईट असो भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय. समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने प्रचंड समुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, नाही, या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहे. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्या सबंध जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हाच सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दान, शील आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला. त्यांनी विषय वासनांचा क्षुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतकरण मृदू, लवचिक, बंधमुक्त, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला. म्हणजेच दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग यांचा उपदेश केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतकरणात तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले, तो सत्याप्रत पोहोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सत्यात निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेह मुक्त झाला, त्यांच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरच उठला, त्यांच्या जवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम, हे भगवंत सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, गांगरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतींनी सत्याचे विवरण केले. मी भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने
चैतन्ययुक्त सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि आपल्या शिंगाने भोकसून ठार केले. अशा प्रकारे या ठिकाणी सुप्रबुद्ध जो महारोगी होता त्याची धम्मदीक्षा या ठिकाणी झाली. आपण आज या ठिकाणीच थांबूयात. नमो बुद्धाय. जय भीम.